चला सकाळी सकाळी या सफरचंद राहतं, काय काजू बदाम हे ते शेंगदाणे गूळ, त्याला खूप काही करा. त्याला त्याची सो पहिले मी ना त्याला पराठे वगैरे करून द्यायचे. आता एवढ्यात मला पराठे करणं होईना झाले, त्याला परत सुरू करायला लागेल मला पराठे. आणि इथं कसं लिप बंद असल्यामुळे 3 महिन्यापासून लिप बंद आहे, वरी आला खाली चालला त्रास व्हायला लागला आहे. तर त्याच्यामुळं ना आता खाली राहायला गेलो का तर पराठे चालू 10ला, म्हणजे 10ला पराठे खायचे. पहिले मी त्याला मुळ्याचा पराठा, फ्लॉवरचा पराठा, बटाट्याचा पराठा असं करून द्यायची मैत्रिणींना. आणि आता खात नाही, पाणी पित नाही दिवसभर. बघा त्याची ते हाल. मी वरी चढत येते त्याच्या. शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींनो. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि हाय हॅलो सोडा, राम राम बोला. चला, माझे रोजचे ब्लॉग येत नाही तो कारण मला टाईम भेटत नाही व्हिडिओ एडिट करायला. त्याच्यामुळं ना मी एक दिवस ॲड करून टाकते मैत्रिणींनो. आता नाही झाडं ना, आज मी वरती गेले नाही फिरायला, लवकर सकाळी जात राहते. पण काल खूप दुकानात काम केल्यामुळं आज कंटाळा आला. तर हे झाड दाखवते मी तुम्हाला. नीलकमलचं झाड आहे. तर खूप छान कळ्या आल्या याला. वर्ष झालं हे झाड घेतलेलं आहे मी. वर्षाच्या नंतर याला आता हळूहळू कळ्या येतात आणि हळूहळू मोठं व्हायला लागलं. आता ते पहिले पाने त्याचे सगळे झडून जाते ना, आणि मग नंतर त्याला छान मस्त फुलं येते. आणि फुलं आल्यावर पण मी दाखवीन तुम्हाला. आता हे दुसरं झाड आहे. हे पण एवढंच होतं, तोडून आणलं होतं वैशूच्या मळ्यातून. वैशूच्या सासूबाईने दिलं होतं मला. वैशूला माहिती आहे ना, आईला खूप झाडं आवडत आहेत. मग वैशूने सांगितलं असं सासूबाईला, माझ्या आईला असे झाडं वगैरे खूप आवडत येतं. तर मग ते आठवण करून मला मळ्यात गेलं का काही ना काही झाडाचं असं देतच राहते. आता त्यांनी दिलं होतं. आता याला बी जवळजवळ 8-9 महिने झालं. 8-9 महिन्यानंतर एवढं मोठं झाड झालं आहे बघा. वरती गेलं किती मोठं, आणि फुलं पण छान येते तर मस्त. आता इथं कसं आहे, गॅलरी छोटी पडते ना, त्याच्यामुळं ना झाडं लावायला जागा नाही मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, बघू आता पुढचे काम. झाडाला ना पाणी घालून घेते आता, कारण आता टाईम आहे. कारण ती मुलगी ना माझ्याकडं 7ला येते मैत्रिणींनो. आज मी वरती गेले नाही, चक्रा मारायला जाते ना रोज सकाळी 7लाच जाते, आणि आज गेली नाही. मग त्याच्यामुळं ना म्हटलं आता मग ही बाकीचे कामं तरी उरकून घेऊ. तर ते इकडं भांडे घासते. मोगऱ्याचं झाड आहे बघा. इकडं मोगरानं माझ्या इनबाईच्या माहेरून आणलेलं आहे. त्यांच्या भाऊजीने दिलेला होता. म्हणे घेऊन जा. आता शेतकऱ्याचं कसं, शेतकऱ्यांच्या इथं खूप असे झाडं म्हणजे फुलाचे झाडं वगैरे राहते, तर खूप कुठले कुठले प्रकारचे. तर मग तिथून आणले. पण आता माझ्या गॅलरीत लावायला मला जागा नाही, एवढी मोठी गॅलरी नाही ना. अजून अनेक प्रकारचे त्यांच्याकडं झाडं आहे फुलांचे वगैरे खूप. तर बघू आता, जेव्हा मी माझं स्वतःच्या घरात राहायला जाईन ना, तेव्हा करीन मी जागा थोडीशी गॅलरीमध्ये, आणि अजून झाडं म्हणजे असे फुलांचे झाडं वगैरे लावीन. आता हे सूपचं झाड म्हणते ते याला. आता हे चांगलं आहे. हे कसं, आता आम्ही सोसायटीत राहतो म्हणून दरवाजे समोर ठेवता येत नाही आम्हाला. खालचं घर असलं का ठेवायला जमतं असं, म्हणजे कसं समोरच्या ह्याच्यामध्ये राहतं ना, आपण अंगण म्हणतो, अंगणामध्ये शूपचं झाड. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, मेहंदी लावायची आहे डोक्याला. आता ही ना 10 मिनटं ना पाण्यामध्ये ठेवून देते मैत्रिणींनो काढून. तर चला मैत्रिणींनो, मी ना तुम्हाला सांगते, मी ना मेघा मेहंदी लावत राहते. तर मेघा मेहंदी कसं मोठी एक पुडी राहते, त्याच्यामध्ये 3-3 पुड्या येतात. तर मग मी काय करत राहते, प्रत्येक टायमाला एक पुडी घेते. एक लाल आणि एक काळी, त्या दोन्ही मिक्स करून लावत राहते 15 दिवसातून एकदा. तर चांगली मेघा मेहंदी नॅचरलसारखी दिसते. आणि मी ना दोन्ही मिक्स करून लावते, जास्त काळं बी दिसत नाही आणि जास्त लाल बी दिसत नाही. तर आता हे काढून ठेवू 5 मिनटं. तिकडं तोपर्यंत कोमट पाणी करून घेते प्यायला. मी रोज सकाळी कोमट पाणी करून पिते मैत्रिणींनो. खूप फरक पडला मला, खूप म्हणजे खूप. आता तुम्हाला काय सांगू मी, आपल्याला केल्याच कळतं, करायच्या आधी आपल्याला काही कळत नाही. आणि आपण म्हणतो हा हे केल्यानं काय होतं, ते होतं, फरक पडतं, पण कंटिन्यू करावं लागतं. कारण एक दिवस करून आणि एक दिवस बसून नाही चालत त्याला. 8 दिवस करून बघा, 8 दिवस केला तरी इतका फरक पडतं की खूप फरक पडतं. तर चला ठीक आहे मैत्रिणींना. हा दुसरी गोष्ट मी सांगते तुम्हाला, स्वतःला कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही. आपण जर स्वतःला कमी समजलं का, जग पण आपल्याला कमी समजितं. आता हे कशाबद्दल सांगते मी तुम्हाला, माझे अनुभव आहे दुकानाचे. आता मी आहे तिसरी शिकलेली. तर लोक मला दुकानामध्ये कोणी ना कोणी बरेच अधूनमधून ज्याला समजतं बाबा की ह्या काय करता, कसं करता, काय करून दाखवलं, तर त्यांना असं वाटतं की यांचं शिक्षण खूप झालेलं आहे. तर मला ना अधूनमधून कोणी ना कोणी विचारित राहतं
म्हणजे बरंच विचारतात, वयस्कर लोक विचारतात, कोणी ना कोणी विचारतच राहतं की तुमचं शिक्षण किती झालं आहे. त्यांना हा प्रश्न पडतो कारण माझी कामगिरी बघून त्यांना असं वाटतं की यांचं शिक्षण खूप झालेलं आहे. मला साधी सही पण करता येत नाही, पण मी स्वतःला कमी समजत नाही. का तर शिक्षणामध्ये काही नाही की शिकलेलंच पाहिजे आणि जास्त शिकलेलं असेलच तरच हिशोब टिशोब येता असेल, करून दाखवता असेल, असं काही नाही. आपल्यामध्ये करून दाखवायची क्षमता पाहिजे, करून दाखवायची इच्छा पाहिजे, करून दाखवायची हिंमत पाहिजे, करून दाखवायची बळ पाहिजे की मी आणि ठाणलं पाहिजे हे मी करून दाखवायचं, बोलून कधीच दाखवायचं नाही. तर मग मला त्याच्याने सगळ्यांना असं वाटतं माझ्याकडे बघून लोकांना विश्वास नाही बसत की तुमचं शिक्षण किती आहे. मला विचारतात तुमचं शिक्षण किती आहे. आता त्यांना मी सांगत राहते, पाणी पण कोंबड झालं, त्यांना मी सांगत राहते की माझं शिक्षण तिसरीच आहे. तर त्यांना माझ्याकडे बघून असं वाटतं नाही, वरून मग मला म्हणतात नाही नाही तुमचं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं असेल. तर त्याच्यात काही लाज नाही, त्याच्यात काही नाही. आपण बोलायचे हे पण करायचे का असं काही नाही. जे आहे ते आहे, दुनियासमोर जगासमोर राहायचं. एक ना एक दिवस उघडं पडतच आपण किती खोटं बोलतो, आपण किती खरं बोलतो. त्याच्यामुळं जे आहे ते जीवनामध्ये सगळं ओपन ठेवायचं की शिक्षण किती तर तिसरीच शिक्षण. मी काही लाजत नाही, मी काही घाबरत नाही, मला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. हां, मला माझ्या गर्व आहे की मी एवढे कामं उलाढाला करते, मी एवढे कामं करून दाखवले, सक्सेस झाले, सक्सेस होऊनच दाखवलं सगळ्यांना मी तुम्हाला सांगते. आणि आज लाखोची उलाढाली करते मी. असं नाही की शिक्षण कमी आहे आणि लाखोची उलाढाली कशी करू मी आज लाखोची उलाढाली करते. दुकानाचा हिशोब टिशोब सगळं म्हणजे सांगायचं अर्थात तुम्हाला की स्वतःला कमी समजू नका, करून दाखवा. आपण काय करतोय, काय करायचं आहे आणि काय करून दाखवायचं ह्याचा विचार करायचा. जग काय म्हणेल, दुनिया काय म्हणेल, लोक काय म्हणतील ह्याचा विचार नाही करायचा. आपण चांगलं करतो का वाईट करतो ह्याचा विचार करायचा. पुढं कसं जायचं ह्याचा विचार करायचा. लोकांकडे बघत नाही बसायचं की ह्याचा नाही विचार करायचा की हे काय म्हणेल आणि ते काय म्हणेल. म्हणायला तर सगळेच काही पण म्हणतील, जाग्यावर बसतील, पण जेव्हा आपण करून दाखवतील ना तेव्हा तेच शांत बसतील. तर चला ठीक आहे, आता कोमट पाणी करून घेऊ, थोडीशी 5-10 मिनटं मेहंदी राहू देऊ, डोक्याला लावून घेऊ मैत्रिणींनो. चला आता कोमट पाणी झालं आहे, कोमट पाणी प्यायचं, रोज पिलं पाहिजे. मी हे रोजचं 2 किंवा 3 गिलास पाणी करून पिते. मैत्रिणीनं योगा केला, चवरी चक्रा मारायला गेले नव्हते ना, मग योगा करून घेतला. योगाला मला 1 तास लागला. रोज मी 1 तास 1 तास देते आणि ह्या पाण्यानं पित्त होत नाही, जळजळ होत नाही, चरबी कमी होती आणि पोट साफ होतं आपलं, पोटाचे कुठले आजार होत नाहीत, खूप फरक पडतो, गळा साफ होतो. तर चला ठीक, मेहंदी लावायची होती. चहा प्यायला नाही, सकाळपासून दूधच नव्हतं. आणि तुम्हाला मी सांगते आम्ही राहतो 4थ्यावर आणि त्याच्यानंतर दिवसाच्या 4-4 5-5 चक्रा होत्या, ये जाय आणि एवढ्यात आमच्या खूप चक्रा झाल्या. सारखं बँकेत पळायचं, सारखं साहेबांचे फोन आले का सह्या करायला जायचं, हे करायला जायचं. खूप थकून गेले, त्याच्यामुळं आजारी पडले मी. मैत्रिणी तुम्हाला मी सांगते, आता काय सांगावं, कोणाला सांगावं, कसं करावं हे काही कळना झाले. ते त्याच्यापेक्षा कोणाला नाही सांगितलेलं बरं आहे. आपले कामं चालायचे. आणि आता मेहंदी लावून घेते, तेल लावलेलं आहे. ते आले दूध पिशवी घेऊन, त्यांना पण चहा देते करून, मी पण पिते. चला आधी आता चहा करू. दूध ना रात्री होतं, पण सकाळी उशीर झाला गरम करायला, ते सगळं खराब होऊन गेलं. आता याला गरम करू एक साईडला चहा. काय झालं? मी ना मिरे टाकून चहा पित राहते रोज, 2 मिरे चहा. मला मिरेशिवाय चहा नाही आवडत. मी अद्रक नाही टाकत मी त्याला कुठून. तर मैत्रिणींनो चला, आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग घेतलेला एवढ्यात. मी पूर्ण दिवसभराचा ब्लॉग घेत नव्हते. माझा चहा करून घेतला, त्यांना जास्त गोड लागतंय त्यांचं. आता काय करते, पांढरे कपडे वगैरे जराशी दोघा बापलेकाचे शर्ट वगैरे ते ना धुवून ना मशीनमध्ये टाकून देते. नंतर मग डोकं वगैरे धुवून मग स्वयंपाकाची तयारी करू. मस्त छान आज डांगर बनवायचे. डांगर बनवू, अजून काहीतरी बनवू दुसरं. दीपकला एवढं सुकी भाजी नाही आवडत, त्या पोराला पातळ भाज्या लागतात. आता दोघं बापल्याकाला पातळ भाज्या लागत होता. तर हे इथं बघा आता एवढं इतकं काळं झालं मैत्रिणींनो, एवढ्यामध्ये इतकं टेन्शन वाढलं मला. आणि तुम्हाला मी सांगते, जेव्हा आपल्याला टेन्शन राहतं ना तेव्हा हे इथं काळं होतं, आणि जेव्हा टेन्शन नाही राहत ना काही तर काळं नाही राहत.
काळं होत नाही. आपण वरून कितीही क्रीमा लावा, कितीही काय करा, आतूनच आपल्याला टेन्शन जर असेल ना तर सर्व काळं होतं, चेहरा पण काळा पडतो. आणि झोप नाही झाल्यावर, आता माझी एवढ्यातनं झोप व्हायना झाली आणि टेन्शन खूप आहे अजून आहे. आता उद्याच्या दिवस टेन्शन आहे मला. चला आता मेहंदी लावून झाली माझ्या डोक्याला. आता मस्त गाजराचा ज्यूस करून घेते. भरपूर दिवसापासून ज्यूस केला नाही. ह्याच्यामध्ये काय टाकीत राहते मी, बीट, काकडी आणि गाजर. आणि आता नाही आहे बीट काकडी, तर नुसत्या गाजराचा ज्यूस करू. बघा किती छान झाला ज्यूस, कसा दिसायला, रसासारखा दिसायला. तर हे ज्यूस ना तुम्हाला मी सांगते, आज नुसत्या गाजराचा ज्यूस आहे ना, याच्यामध्ये मी बीट टाकते, त्याच्यानंतर काकडी टाकते, तिन्हीचा करून मिक्स पीत राहते. ज्यूस प्यायचा चांगला राहतो, शरीरासाठी खूप चांगला, म्हणजे खूप याची पण आपल्या शरीराला गरज राहते. भाजीपोळीचीच नाही राहत. आपण जेव्हा व्यवस्था नसते भाजीपोळी खातो, हे दुसरं आपल्याला नाही आवडत खायला, आणि जेवताना खाल्ल्या जात पण नाही कारण नुसतं भाजीपोळी फुकस राहतो आपला. तर नुसत्या भाजीपोळी खाल्ल्यानं काय होतं, चरबी वाढते. चरबी वाढल्यामुळे मग आपलं अंगच्यावर हे मांस सुटणं, हे होणं ते होणं, त्याच्यामुळे होतं. तर आणि आपण जास्त वयाचे असलो ना, हे आपण कमी वयाचे असलो ना तर जास्त वयाचे दिसतो. नुसत्या भाजीपोळीमुळे सुकृत्या येतात चेहऱ्यावर, अंगावर, हातापायावर, वयस्कार दिसतो, एजड दिसतो. तर हे अजून रोज सकाळी घेतलं पाहिजे. आता मला नाही भेटत रोज, आता ज्या बाया घरी राहतात त्यांचं ठीक आहे, त्यांनी घेतलं पाहिजे. काय लागतं, गाजर, काकडी आणि बीट टाकून मिक्स करून सकाळी 1 गिलास, 1 गाजर, थोडीशी काकडी, थोडंसं बीट टाकलं तरी होऊन जातं. पण मग आता काय लागतं, हे थोडी कडू आहे का काय आहे, पण आपल्याला करायचा कंटाळा येतं, आपण दुर्लक्ष करतो. आता हे बघा, हे 2 गाजराचा ज्यूस करून प्यायला मला भूक लवकर लागणार पण नाही. चला मैत्रिणींना, आता ना स्वयंपाकाला लागणार आहे मी. स्वयंपाक काय करावं प्रश्न पडला आहे. पीठ संपलं, काल शनिवार होता म्हणून गिरण्या बंद होत्या, तर पीठ काय दळून नाही आणलं. आता दीपक भाकरी खात नाही, आम्ही दोघं चालते तर आम्हाला भाकरी खायला, दोघं त्याच्या पप्पाला मला. तर मग आता काय करावं काही समजायला. जरा भाकरी टाकते, जराशी खिचडी पण करते, मसाले भात म्हणा, खिचडी म्हणा, काहीतरी. उन्हाचा पारा झाला बघा, किती 12 वाजले, 12 वाजताची एवढं ऊन पडलंय, असं भयानक दिसायला लागलंय. तिकडं तर खूप दिसत असेल, चंद्रपूर, नागपूर, परभणी जिल्हा वगैरे तिकडं ना जास्त पडतं ऊन. खिचडी टाकली मैत्रिणींनो, इकडे भाकरी टाकायची आहे, भाजी करायची, पण पाणी गेलं बघा. आता पाणी का बरं गेलं काय माहीत नाही. चला आपण बघू, आपण पाणी का बरं गेलं विचारू तरी कोणाला तरी, जे पाणी मोटर चालू करते ते. हवाचं पाणी की नाही आहे, 1 घंटा झाला मशीन चालू केली, मशीनमध्ये कपडे टाकले, तरी अजून मोटर चालू नाही झाली. विचारू का कोणाला, कोणी दिसाना झाले बाई, इकडेही दिसाना झाले कोणी. हाय, दरवाजाला वर जाते, वर विचारते, 5व्या मजल्यावर आलं पाणी आलं थोडं थोडं, बघते ना, कारण ना कपडे टाकले मशीनमध्ये. हां आलं बघा, नळ चालूच करून ठेवलेलं आता मी. 3 वाजता कोणतरी मोटर चालू, इकडे मशीन चालू करायची, एकावरचे कपडे टाकले मशीन. पीठ मळून घेते मैत्रिणीला, पळपटाच्या भाकरी इतक्या छान येतात, तुम्हाला मी काय सांगा, टम फुकत येतात, मग सुरूच येतात. पण हे मळता येत नाही, इकडून पाणी सांडते. काटवट आणायला गेले होते, पण काटवट नाही भेटली, खूप महाग होती. आणि इकडं ना छोटा किचन वाटा पडते, मला नाही मोबाईल बी ठुता येत नाही, म्हणजे मोबाईलचं स्टँडनं ठुता येत नाही मैत्रिणींना. बघा पळपटाची भाकर कशी फुगते बघा, कशाची गरज पडली का बघा मैत्रिणींनो, पळपटावरची भाकर पा, ताटातली भाकर अशी फुगत नाही. मी करून बघत होते पहिले, मी ताटावरच भाकरी करायची ताटामध्ये, पण अशा फुगत नव्हते. बघा किती छान मस्त फुगली, टम पा, बघू शकते किती छान भाकर आली बघा, अशी पातळ, पापुडं 1 कड आणि भाकर 1 कड. आता राहिले का असं काही भाकरीचं महत्व राहिले सांगा बरं. बघा हे ना तुम्हाला मी सांगते, एके दिवशी मी ना असंच विचार केला, म्हटलं माझ्या भाकरी का फुगणार का भाकरीच मी विसरून गेले, म्हटलं करायचं का, मला भाकरीच येत नाहीत. मी एका दिवशी असं डोकं लावलं, तर म्हटलं या ताटात केल्यामुळे भाकरी फुगत नसते का काय माहिती. आपण काटवटी विसरून गेलो. बघा कशी फुगायली भाकर,
आणि मग मी एक दिवस ना माझ्याकडे पोळपाट आहे, मोठा आहे थोडासा, तर मी ना ते पोळपाट घेतलं. म्हटलं आज ना आपण ना पोळपाटा भाकरी करून बघू, फुगता का कशा बघू. तर पोळपाटा एक दिवस भाकर केली, तर तेव्हापासून भाकरी मी पोळपाटच करायला लागले. अशा इतका टम फुगत होता, मस्त छान. तर बघा मैत्रिणींनो, आपण सगळं विसरून गेलो, काटोटीत विसरून गेलो, लोखंडाच्या तव्यावरचं सगळं विसरून गेलं. मी लोखंडाच्या तव्यावरच करते, खास करून लोखंडाच्या तव्यावर भाकरी पोळ्या करून खा, आपल्या शरीराला मजबूत बनवतं आतून. आता काय अल्युमिनचा तवा, अल्युमिनच्या कढाया, काय चाललंय मला काहीच कळना झालंय. सगळं लोकांनी केलं म्हणून आपण नाही करायचं. मी तुम्हाला अजून हे बघा, मी पहिल्या जमान्याचं सगळं अजूनही वापरते. लोखंडाचा तवा, भाकरी पोळपाटावर इतकी छान तुम्हाला मी पापड पण काढून दाखवते भाकरीचा. तर अशा आपण खाण्यापिण्याकडे जर लक्ष नाही दिलं ना, तर आपण जास्त म्हणजे आपल्या शरीरामध्ये कस नाही राहणार, शरीर मजबूत नाही राहणार. खाण्यापिण्याकडेच लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला. मी यूट्यूबवरनं प्रत्येक यूट्यूबर बघते, आता बघते ना मी यूट्यूबवर काम करते म्हणून बघते. अल्युमिनच्या कढाया, सगळ्यांच्या अल्युमिनच्याच कढाया दिसतात मला, अल्युमिनचे तवे दिसतात, आणि त्या अल्युमिनच्या कढायात भाज्या. अरे तुम्ही जगाला संदेश तरी द्या ना, जे तुम्ही यूट्यूबवर रेसिपी वगैरे टाकतात, जगाला सांगा ना तुम्ही. कढाया, लोखंडाच्या कढयात भाज्या करा, किंवा ह्याच्या काय स्टीलच्या कढयात करा, अल्युमिनच्या कढयात करू नका. तर मग आता काय, त्यांना जर माहिती नसेल तर ते काय तुमच्यापर्यंत टाकतील. आता मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले, कळकळीची विनंती करून सांगते. आपल्या पौष्टिक जीवनामध्ये पौष्टिक आपण खायचा प्रयत्न करा, दुसरं कोणी येऊन करणार नाही. आणि दुसरी गोष्ट मला आता आठवण आली, मी सांगते. एके दिवशी मी असाच यूट्यूबवरनं चेक करू लागले कोणाचे व्हिडिओ, कोण कसं टाकतं, कोण कसं टाकतं. तर एका बाईचा माझ्यासमोर व्हिडिओ आला, तिचं काहीतरी हॉटेल वगैरे वाटतं, रस्त्यावर भजी वगैरे काहीतरी काढते. तुम्हाला मी सांगते, तिनं काय केलं, भाजी, पालकाची भाजीची जुडी तशीच घेतली आणि तशीच कापली, त्याला निवडलं नाही, चिवडलं नाही, काही नाही, आणि तशीच टाकली आणि तशीच केली वाटतं. मी पुढचं नाही पाहिलं, मी फक्त ते वरचं तेवढा भाग दिसतो ना तेवढाच बघितला मी. तिथं खालच्या कमेंट वाचल्या मी, खूप कमेंट होत्या तिला, कमेंट भरपूर कमेंट होत्या बाई. तिला कमेंट होत्या म्हणजे दुसऱ्या लोकांनी केलेल्या असतील की पालक धुवून तरी घे, लोकांच्या जीवांशी असं खेळ नको करू. आणि बरोबर आहे, तुम्हाला मी सांगते, त्याच्यामुळे मी बाहेरचं कधीच कुठं खात नाही. असं हौस म्हणून तर मी कधीच जेवायला जात नाही. वेळ आली तर थोडंफार खाते, नाही तर खात पण नाही. मला जेवण बाहेरचं आवडत नाही, असं राहतं. असे लोक करतात बघा. पालक धुवून द्यावा, आपण यूट्यूबवर काम करतोय, लोक आपल्याला 4 लोक बघतील, पालक चांगला निवडा, स्वच्छ धुवा, चांगला कापून घ्या, तिचे गिऱ्हाईक अजून वाढतील. तिचे गिऱ्हाईक ना, तिला असं वाटलं मी हे करते, पटापटा करून दाखवते, पण नाही बाई, तुला आपण काय करतो आपल्याला स्वतःला दिसत नाही, आतमधलं दुसऱ्याला दिसतं आपण काय करतो. तर तिनं जर स्वच्छता चांगली ठेवली ना, तर तिचे गिऱ्हाईक अजून वाढते. आणि तिनं जर असे कामं केले तर ते जे आहे तिचा जे हॉटेल बिटेल काय करते ना, ते मी पाहिलं नाही, तिचा थोडंसं व्हिडिओ पाहिलं, तर ते बंद पडायला बसलं. मी माझ्या किराणा दुकानामध्ये सांगते, किराणा दुकानामध्ये तुम्हाला मी सांगते, मी गिऱ्हाईकाला माल जरी द्यायचा झाला ना, तर कपड्यानं पुसून देते. तिथं लक्ष्मी थांबते आपली. आपण दुसऱ्याला द्यायचं ना, तर साफसुथरं व्यवस्थित. आता धूळ बसते, आमच्या किराणा दुकान कसं जास्त धूळ बसते. माझं एवढं लक्षात, एवढ्यातलं माझं दुर्लक्ष कमी झालेलं आहे. आता वर्ष जवळजवळ होतं आलं. नाही तर मी गिऱ्हाईक पहिलं मालाच्या भरण्या आपण काय बी जे असेल ते लोणचाच्या म्हणा हे म्हणा पासून पुसून चालूच राहतं माझं. तर आता एवढं जात नाही, तर धूळ बसल्या दिसती तर मी पहिलं माझ्या हातात कपडा घेते आणि पुसून देते. त्याच्यामुळे माझी लक्ष्मी टिकून येते. तुम्हाला काय सांगायचे, जिथं स्वच्छता ना तिथं लक्ष्मी टिकते. अशी लक्ष्मी टिकत नाही, जिथं घाण तिथं लक्ष्मी टिकत नाही. तर चला ठीक आहे, मी भाकरी करता करता बोलत होते तुम्हाला, मला दम पटत नाही अशा काही गोष्टीचं सांगायला. तर चला ठीक आहे मैत्रीण, भाकरी करून घेऊ, खिचडी पण झाली आहे, आमचे बाबा येतील जेवायला, भाजी पण करायची. आता काय कुठला दुसरा व्हिडिओ घेणार नाही आहे, पटापटा करून घेते. व्हिडिओ जर घेत बसला ना तर उशीर होऊन जातं. तर चला ठीक आहे, चला मैत्रीण दुकानावर चालले मी. दीपकचा फोन आला, म्हणे पप्पाला जेवायला सोड, कारण तो ना गाडी रिपेअर करायला टाकायला गेला आहे. आमची ओमनी ना खूप दिवसापासून खराब झालेली आहे. तर टाईम भेटायला गेला, मग आज टाईम भेटला, कारण त्याच्यात मालच आणता येणं गेला. तर ते गेलेलं आहे. तर मग त्याचा फोन आला मला, म्हणे पप्पाला जेवायला सोडा. तर मी दुकानाकडे चालले, कपडे वाळू घालायचे राहिले कपडे, कारण ना मशीन पाणी नव्हतं म्हणून मशीन बंद पडलं होतं. मशीन चालू केलं, कपडे झाले, पण मग आता कधी वाळू टाकू, काय सुकून तर निघतं थोडे, पण राहिलेले थोडेसे. तर चला ठीक आहे, पटकन दुकानावर त्यांना जेवायला सोडू, 1 वाजून गेला आहे. त्यांना
काय द्यायचं बेटा? कॅडबरी काय द्यायचं? ते स्प्रिंग स्प्रिंग. हा हा अजून कॅडबरी कॅडबरी कोणती देऊ? मोठी. बस ठीक झालं. 10 रुपये. अजून काय घ्यायचं? फ्रुटी घ्यायचं फ्रुटी देऊ का? बरं. 10. हो, हो. हा. बरोबर. फोन इथंच विसरून गेले तर मला पाहिलं ना. हा. तर आले दुकानात आता. बघा सध्या धावपळ करून कसं झालाय माझा चेहरा. काय करावं आता. आता एक बाई विचार लागली म्हणे ताई तुमचा चेहरा खूपच हे झाला म्हणे. आता काय सांगावं कोणाला. काय राहते धावपळ राहते आमची. काय पाहिजे? कॅम्पा आहे का होती? कॅम्पा नाही आहे भाऊ. नाही जे आहे ते फ्रीजमध्ये दिसतं का तेच आहे सगळं. कॅम्पा बंद झाला. ये का वाली है बे? स्टिंग है क्या ये वाला? मिस्टर साहेब आहे. बढ़िया ना है? बढिया. चला मी चालले बघा घरी आता वाजले 2 दुपारचे. उन्हाचा पारा झालाय. आज खूप ऊन आहे. आज ऊन का बरं आहे, वारं नाही काही नाही आहे म्हणून खूप ऊन आहे मैत्रिणींनो. तर हे असं आहे, असं राहतं. हा चला चलो मुझे लगा इधर से जाना है आपको. अच्छा ओमनी नहीं नहीं इधर ही है. ओमनी तरफ थी ना तो टाइम नहीं मिल रहा था. हाँ मैंने इसको फ़ोन किया था अभी खाना खाने के लिए आ जा. हाँ छोड़ो इधर ही छोड़ो. नई वाली गाड़ी. हाँ नई वाली नहीं ऐसी है ना. ऐसी वाली आपने है ना गाड़ी. ये भी है क्या अपने पास? चला मैत्रिणींनो आले मी. मला बघा असं कोणी ना कोणी दुकानावरून घेऊन येतं. म्हणतात ना तोंड गोड तर सरळ जग गोड. आपण चांगले ती सरळ दुनिया चांगली. मला कोणी बी घेऊन येतं गाडीवर. मावशी चला सोडतो तुम्हाला. आता बघा हे 4थ्यावर राहतो आम्ही. हे 3 महिन्यापासून चालू आहे आमचं असं. मला 3 चक्र मारावं लागत येतं. आता त्यांना सोडायला गेले. परत आता खाली आले. परत वरी गेले. असं चालूच राहतं माझं. दम लागत वरी चढता उन्हाच्या पाऱ्यात. त्याच्यामुळं ना हे असं चालू लागतं बघा. 3 महिन्यापासून लिफ्ट कोणी चालूच करेना झाले. कोणी लक्ष देणं झाले. आम्ही 10 वर्षापासून इथं राहतोय. 10 वर्षापासून असा त्रास काढतोय. चला अजून एक महिना आहे बाकी. पुन्हा पहिल्यावर पहिल्या जाऊ. केस धुतले सगळे हे झाले. चला मैत्रिणी जेवण झाले. दीपक पण आला पडला. आता तो जराशी मी कपडे वाळू घातले. मशीनमध्ये टाकलेले होते. आता मी 5-10 मिनटं पडते. परत मग संध्याकाळी परत दुकानात जायची घाई राहील. मी आले दुकानामध्ये आता मैत्रिणींनो. वैशी पण आली आहे. ती भाजीपाला घ्यायला आली पण मग मला पण ती काहीतरी घेऊन आली आहे. भाजी घेऊन आली जराशी. काय आणलं काय गं पाहुरी? वांगे काटेरी वांगे. बघा वांगे किती छान आणले. असं टमाटे पण आणले तिच्या मळ्यातले तिनं. मस्त छान वांगे. छान वांगे 3 भरताचे 4 आणि बाकीचे भाजी पण खूप भारी टाकून. हा ना. 4-5 भरती करायला. किती छान वांगे आणले बघा. मस्त है ना. तर ती चालली आता भाजीपाला घ्यायला. मी पण मला पण येऊ दे ना. मला कांदे आणायचे दुकानात विकायला. कुरड्या आणले का? सासूबाईनं कुरड्या दिल्या बघा त्यांची. म्हणजे मीच म्हणलं होतं जरा सध्या किती वाईट होती. बरं वा किती मस्त झाल्या गं. आपल्या मागच्या वर्षी त्या बाईनं काळ्या करून दिल्या होत्या. त्या बघा कुरड्या बघा मैत्रिणींना किती काळ्या. जर कुरड्याची ऑर्डर द्यायची असेल तर कुरड्याची ऑर्डर पण देऊ शकता तुम्ही. आणि खूप छान करून देते आता मस्त. मला तिने गव्हाचा चित पण आणलाय छान मस्त छान. बघा वांगेले बसते ग. चल मला टाइम. हा चल ठीक आहे. मैत्रिणींनो 8:30 वाजले. अजून मी दुकानातच आहे. आता जाते मी घरी. काम केलं खूप काम केलं आज. इतकं फ्रीज भरले. हॅलो गाईज. काय म्हणतो 1 किलो सपोर्टवर मस्त पैकी तुम्हाला काय म्हणताय ट्रे 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 फ्री 1 किलो मस्त सपाट. ग्लास ग्लेस ठेवायला. 1 किलो सपाट घ्या. ट्रे घेऊन जा.
ए मला तो बिस्किट दे. तेच दाखवणार होते मी. हे बघ, खूप भारी भारी ट्रे येत आहे मैत्रिणीनं. एक किलो सपट खूप छान आहे. ट्रे बी काही एवढे हलके नाही आहे, बऱ्यापैकी बरे आहे. तर चला ठीक आहे, अजून थोडा थांबते, जाते घरी, बघते स्वयंपाक पाण्याचं काय आहे. दीपकला कुठं जेवायला आहे, त्याच्या मित्राला मुलगी झालेली आहे. तर पोरांनी त्याला पराठे हां लवकर मॅगी स्टिक द्या. काय द्यायचे? कुरकुरा कोणता कुरकुरा? मॅगी स्टिक. ते हा 9 वाजता घरी आले, कारण स्वयंपाक करायचा नव्हता आज, म्हणून मग लेट आले. आणि असं टाईम होऊनच जातं. दुकानात खूप कामं होते आज, इतके कामं होते, कारण उन्हाळा लागलेला आहे ना. तर उन्हाळ्यामुळं कसं, तर उन्हाळ्यामुळं ना ते फ्रीजचं भरायचं काम खूप म्हणजे टेन्शन राहतं. दिवसभरासाठी तेवढा माल भरून ठेवाच लागतं. गिऱ्हाईक आलं तर वापस नाही गेलं पाहिजे. मी तेवढी काळजी घेते. गिऱ्हाईक माझ्या दुकानात मला असं वाटतं 1 रुपयाच्या वस्तूपासून गिऱ्हाईक माझं वापस नाही गेलं पाहिजे. तर मग आले घरी. मग आता दुपारचं मी काहीतरी खाऊन घेणार आहे. चला बघते कोणी वाजवलं ते, कोण आले. भेट मला कोणतं लागत आता स्वयंपाकाला? नंतरच यायचं ना घेऊन. कंबरच गेली उतरून. कंबर नाही, स्वतःकडे लक्ष दे. पाणी पित जा, वेळेवर खाना पिना. 2-2, 3-3 वाजता तर जेवत नाही हा. हां मग फोन केला गाडी रिपेअर करा, मला आधी जेव, सकाळी खायचं. एवढं राहतं घरामध्ये सफरची, त्याला खूप काही करा. त्याला त्याची पहिले मी ना त्याला पराठे वगैरे करून द्यायचे. आता एवढ्यात मला पराठे करणं होईना झाले, त्याला परत सुरू करायला लागेल मला पराठे. आणि इथं कसं लिप बंद असल्यामुळे 3 महिन्यापासून लिप बंद आहे. वरी आला खाली चालला त्रास व्हायला लागला आहे. तर त्याच्यामुळं ना आता खात नाही, पाणी पित नाही दिवसभर. बघा त्याची ते खाली मी वरी चढत येते. हां बरं, मी घाबरले, म्हटलं एवढं जोरात कोणी दरवाजा वाजवायला. ह्या टायमाला येत नाहीत, हे 10ला येतं. पण ते पीठ घेऊन आला. मला काही स्वयंपाक करायचं नव्हतं आता. त्याला वाटलं हिला लागन चपाती बिपात्या करायला. घरात सारा पसारा झालाय बघा. आता हे थोडे दिवस आवरलं नाही, सावरलं नाही. आता कसं आमचं 2 महिन्यापासून काम आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल चाललं होतं. तर म्हणून मग आम्ही ना थांबून घेतलं. मी सगळं घरदार आवरायचं म्हटलं, मग सगळं आवरून आपल्या नवीन घरात स्वतःच्या घरातच जाऊ, म्हणून हिची वाट बघायचो. आता चला ठीक आहे. मग आता काही स्वयंपाक नाही करायचं, तो गेला पीठ आणलं धुवून. तर मला इनबाईनं मला खरंच चांगले भेटले आहे. खूप काळजी घेतात त्या माझी. आणि मला असे माझी काळजी घेणारं कोणी नव्हतंच, खरं सांगू का. मी जीवाचा जीवलग म्हणजे म्हणतं ना माणूस जीवाचं, तर मला चांगले भेटलेले आहे. खूप काळजी घेतात त्या का छोट्या छोट्या गोष्टींची. खूप म्हणजे माझं त्यांचं इतकं जमून जातं. आमच्यामध्ये असं राग नाही, लोभ नाही, दोष नाही, काही नाही. म्हणजे आता वर्ष झालं वैशूच्या लग्नाला होईल मेमध्ये, तरी अजून आम्ही एक कधीच रुसलो नाहीत. त्यांनाही नाही आवडत असं रुसाफुगीला छोट्या छोट्या गोष्टीला धरून चालायचं. आणि मला तर आवडतच नाही हे राग रोज रुसाफुगी. थोड्या गोष्टीवरून येणं नाते तुटून जाते. तर आणि मग त्याच्यामुळं ना त्यांना पण नाही आवडत. तर मला जशा पाहिजे होत्या इनबाई तशा भेटल्या मला, आणि माझी खूप काळजी घेतात त्या. आता त्यांनी काय केलं, आज त्यांच्या इथं ना त्यांच्या 4-5 जावा भाव आहे, त्यांच्या कुरड्या होत्या. तर सकाळी वैशूला म्हणले होते वाटतं, वैशू म्हणली वाटतं आईला ना माझ्या चिक आवडतो कुरड्याचा खूप. तर त्या म्हणल्या होत्या वाटतं, त्यांना लक्षात नाही राहिलं वाटतं. आईला पाठवून दे, आईचा व्हिडिओ पण होऊन जाईल गावातल्या घरी. त्यांच्या गावात एक घर आहे ना, वैशून त्या मळ्यात राहतात हा, आणि तिच्या चुलत सासा वगैरे इथं गावात राहतात हा. तर मग त्या 4-5 जणी जावा आहे ना, माझ्या इनबाईच्या जावा वगैरे, ते मिळून त्यांनी सगळ्यांनी 6 पायल्याच्या कुरड्या केल्या. तर 6 पायल्याच्या कुरड्या केल्या ना, त्याच्यामुळं मग काय झालं, फोन येतं आहे मैत्रीण मला, पण मी उचलत नाही. जाऊ दे आता 2 मिनटं बोलून घेते, नंतर फोन उचली ते कोणाचं आहे माहीत नाही आहे. तर मग कुरड्या केल्या, काल 3 पायल्याच्या केल्या, आज 3 पायल्याच्या केल्या. तर वैशू म्हणली असेल आईला माझ्या चिक आवडत आहे. तर त्यांनी आणलं होतं वाटतं घरी. तर मग त्यांनी मला बघा थोडासा चिक द्यायला, आणि मला खरंच खूप आवडतं चिक. याच्यात दूध साखर टाकून ना मला चिक खायला आवडतं. ह्याचा गव्हाच्या. मैत्रिणी थांबा 1 मिनटं, मी ना फोन उचलून घेते. 2दा फोन आला. दीपकचा फोन होता मैत्रिणींनो. चावी फेकायची आहे त्याला, या बाई गाडीची व्यानची वरून फेकते. ते दुसऱ्या फोनवरून फोन केला वाटतं त्याने. तर मी म्हटलं कोणाचं आहे काय माहिती, त्याचं असतं तर दीपक नाव आलं असतं. तर मग मैत्रिणींनो असे इनबाई मला भेटले, तुम्हाला काय सांगू. घासातला घास, मग वांगे तोडून दिले काटात. उद्या ते म्हणलं तरी तसं राहावं लागतं त्यांच्या संग. त्यांनी समजून उमजून घेतलं, आपण समजून उमजून घेतलं तरच नातेवाईक टिकत येतं. आणि तर ते चिक मी आता दूध ते टाकून खाऊच लागले. तर मग म्हटलं आता याचा ना व्हिडिओज घेऊ, म्हणून मी ना इतका भारी लागला आहे.
मग मला त्यांनी पुन्हा 5 वाजता फोन केला, म्हणे काय चाललं काय नाही विचारायला. आता भरपूर दिवसापासून त्यांचा माझा फोन झाला नव्हता. तर म्हटलं काय नाही, ते म्हणे आल्या असत्या तिकडे तर तुमचा व्हिडिओ पण होऊन गेला असता कुरड्याचा. किती मोठ्या मस्त कुरड्या होत्या. तर म्हटलं हां ना. तर त्या म्हणे चला जाऊ द्या, अजून कोणाच्या आमच्या म्हणजे जवळच्या त्यांच्या भाऊकीच्या कोणाच्या मळ्यात असल्या ना तर म्हणे मी तुम्हाला फोन करेन, तर या तुमचा व्हिडिओ बी होऊन जाईल आणि तुम्हाला चिकई बी भेटन खायला. तर खूप जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी तुमच्यापर्यंत असेच नवनवे व्हिडिओ टाकत जाईन. आता उद्या बघू काय होत होतं, उद्या खरेदी आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, शुभरात्री.